प्रथम तर जय भीम. जो 1 मेला जो ही जी घटना घडलेली आहे, प्रथम तर त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आज आपण पुण्यामध्ये सर्व पक्षांनी सर्व संघटनेने त्या घटनेचा निषेध केला आहे. आज आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं, पण हे आंदोलन करून होणार नाही. तर त्या नराधमाला आपल्या ज्या महाराष्ट्राचे CM साहेब आहे त्यांनी तात्काळ त्याला फाशीची शिक्षा करून लवकर ते अंमलात आणलं पाहिजे. कारण की पूर्ण 3.5 वर्षाची ती चिमुकली, तिचा जीव काय म्हणत असन, तिच्या वेदना काय म्हणत असन, एक आईवडिलांच्या भावना बघा त्यांच्या काय चालल्यात. तर आपण सर्वांनी प्रश्न आपण हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे, CM साहेबांना विचारलं पाहिजे. आज आपण बघत आहोत की महाराष्ट्राचं गृह खातं त्यांच्याकडे, अर्थ खातं त्यांच्याकडे, स्वतः मुख्यमंत्री आहे. तर आपण सर्व जनतेने, प्रत्येक समाजातल्या घटकांनी आपण प्रश्न विचारला पाहिजे, बाबा हे महाराष्ट्रात चाललंय काय? आज महाराष्ट्र नेऊन कुठं ठेवलं तुम्ही? आज वाढती गुन्हे. तुम्ही म्हणताय की फडणवीस साहेबांनी हे दिलं पाहिजे, फडणवीस साहेबांनी, पण आपण बघितलं असेल काही वर्षापूर्वी खैरलांजीला एक हत्याकांड घडलं होतं, त्यामध्ये देखील पूर्ण भोतमांगे कुटुंब हे उद्ध्वस्त झालं होतं. प्रथमतः जे भोतमांगे कुटुंब आहे, खैरलांची जी घटना महाराष्ट्राला लाजवणारी ही जी घटना झालेली होती एखाद्या विशिष्ट समाजाला पाहून, त्या गावाला आदर्श पुरस्कार भेटतो म्हणजे किती लाजिरवाणी ही अशी गोष्ट आहे. पण ते आता दिली ती त्यांना, त्याचे गुन्हेगार मुक्त झाले, पण असं ह्या गावाला आदर्श पुरस्कार ह्यांनी दिला नाही पाहिजे. जो नसरापूरमध्ये जी घटना झालेली आहे तर आमच्या सर्व समाजातून प्रत्येक भीमसैनिकाचं एक इच्छा आहे, बाबा सगळ्यांची भावना आहे की ह्या नालायक, ह्या जो हरामखोराला आहे ना फाशी द्यायला पाहिजे. तुम्हाला नाही द्यायची ना तर आमच्या हातात सोडा, आम्ही काय करायचं जे करू. आम्ही जनता काय करू शकतो, भीमसैनिक काय करू शकतो, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, त्याचं आमच्यासारख्या भीमसैनिकाला काही घेणं देणं नाही आहे. तो कुठल्या समाजाचा असो किंवा काय असो, त्यांनी जे कृत्य केलं आहे अतिशय घाण कृत्य केलेलं आहे आणि त्याची शिक्षा त्याचं जीवन संपवणं हेच त्याची शिक्षा राहणार आहे. तुम्ही फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावे. मी पण 1-2 दिवसामध्ये CM साहेबांना भेटणार आहे आणि ह्या चौकशीसाठी मागणी करणार आहेत. तर आपण सर्वांनी जागृत राहून आपण प्रश्न विचारायला कधी सुरुवात करणार या सरकारला? आपलं पण काम आहे ना प्रत्येक नागरिकाचं. भीमसैनिक म्हणून आपण या घटनेकडे कसे पाहता? महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासन करत असतं, त्यावर तात्काळ काय कारवाई करत असतं. मात्र आता या घटनेमध्ये आरोपी अटक आहे, त्याच्यावरती चार्जशीट दाखल झाली, पण अजूनही पीडित कुटुंबाला म्हणावा तसा शब्द पोलीस प्रशासनाकडनं देण्यात येत नाही आहे, म्हणून अजून आक्रोश सुरूच आहे. त्या पीडित कुटुंबाला आहे ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. पोलीस प्रशासन ऑर्डरची वाट बघतं. ऑर्डर देणारे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा ऑर्डर देतील तेव्हा त्यांना ते फॉलो करायला लागेल. आज महाराष्ट्रामध्ये तरुणावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे, तडीपार करायचं काम चालू आहे. म्हणजे खोटे गुन्हेवाल्यांना, एखाद्या चांगल्या माणसावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला लगेच प्रशासन होतं आणि जो खरा गुन्हेगार आहे त्याला VIP ट्रीटमेंट भेटली जाते. म्हणजे आपलं महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलं आता हेच त्यांना विचारायची वेळ आलेली आहे. जे हे पूर्वी बोलायचे कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र, आता तुम्ही किती खाली आणून ठेवलं आहे महाराष्ट्र. आता या सर्व नागरिकांनी प्रश्न विचारला पाहिजे, स्वतःला विचारला पाहिजे. आपण बघितलं असं आज दिवसभर आंदोलन सुरू आहे, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्व स्तरामधून होताना दिसून येते. तर आपल्याला काय वाटतं, मुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे का या घटनेला न्याय दिला पाहिजे? राजीनामा देण्यापेक्षा त्यांनी या घटनेला न्याय दिला पाहिजे. आज तुमच्याकडे गृह खातं तुमच्याकडचे, तुमच्याकडे अर्थ खातं तुमच्याकडे, अख्ख्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे एवढं वजं असताना तुम्ही तुमचं थोडं डोक्याचं वजं थोडं दुसऱ्या मंत्र्याला द्या, तुमच्याच जवळच्या माणसाला द्या, पण दुसऱ्याला द्या ना. म्हणजे तो प्रत्यक्ष खाली समाजामध्ये येऊन सगळ्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून व्यवस्थित न्यायव्यवस्था सुरळीत कशी चालन त्याच्यावर तो गृहमंत्री लक्ष देईन. आज तुम्हाला सगळं गृह खातं तुम्हालाच पाहिजे, अर्थ खातं तुम्हालाच पाहिजे, मुख्यमंत्री पाहिजे, असे सगळेच खाते तुम्ही घेतल्यावर बाकीच्यांना काहीतरी काम द्या. सगळं तुम्ही तुमच्यावर डोक्यावर वजन घेतल्यावर
तुमच्याकडून ते पेलवानं आज महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवलेली आहे. आता आपण बघितलं तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी देखील त्या सरकारमध्ये झाली नाही ना, CID कुठला तपास करता नाही किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचा FIR दाखल झाला नाही. तर ह्या प्रकरणात जरी न्याय मिळेल का? अजून स्वर्गीय स्वतः अजितदादांचा FIR दाखल झाला नाही किंवा त्याच्यामध्ये कुठली चौकशी नाही आणि तुम्ही या घटनेकडे न्यायाची अपेक्षा कशी करता? आता न्याय व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्हच सर्वसामान्य जनतेला पडलेलं आहे. पण येण्यानं जेव्हा जनता रस्त्यावर येऊन उतरते ना, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या देशाची काय अवस्था झालेली आहे आपण सर्वांनी पाहिलेली आहे. राहिला अजितदादाचं जी कामाची पद्धत होती, आज आपल्यातला चांगला माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. आज दुःख ह्या गोष्टीचं होतं की अजितदादाची FIR शेजारच्या राज्य कर्नाटकमध्ये घेतली जाते पण महाराष्ट्रात घेतली नाही जात. आज तुम्ही विचार करा, नळावरची भांडणं तर 2 मिनटात FIR, सायकलून कोण पडलं त्याची FIR, कोणाचं कुत्रं चोरून नेलं त्याची FIR. पण आज महाराष्ट्राला खरंच या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचं काम केलं. आज हे पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, आता तुम्ही मिसिंग पूलचं उद्घाटन बघितलं. म्हणजे दादांनी जे पाहिलेलं ज्या दूरदृष्टिकोन होता दादांचा, आज त्या माणसासाठी आपण जर न्याय मागू शकत नाही तर आपल्यासारखे निर्लज्ज सामान्य लोक म्हणता येईल. म्हणजे या घटनेला न्याय मिळेल का अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? न्याय भेटलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जोर तक मिळत नाही आम्ही सर्व पक्ष म्हणा, सर्व संघटना म्हणा, सर्व भीमसैनिक आम्ही या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर येऊ आणि न्याय मिळवूनच देऊ आम्ही त्या कुटुंबाला. एकीकडे आपण बघितलं असेल अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची अजून CIDनं कुठली चौकशी काय करते काही सांगत नाही. रोहित पवार वारंवार CIDकडे जातात, प्रत्येक मंत्र्यांना भेटतात, सांगतात. पण तुम्हाला काय वाटतं, जर दादांनाच या राज्यामध्ये न्याय मिळू शकला नाही तर नरसापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळू शकतो का? बघा, महाराष्ट्राचे आदरणीय दादा यांनाच न्याय मिळाला नाही तर ह्या कुटुंबाला न्याय भेटन तर माझ्या पण सारख्या भीमसैनिकाला, एक सामान्य कार्यकर्त्याला एक शंकाच आहे, न्याय भेटन ही माझ्या पण मनामध्ये शंका आहे नाही भेटणार म्हणून. पण फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे की ह्या कुटुंबाला ते लवकरात लवकर न्याय देण्याची व्यवस्था करतील.